हॅलो स्टुडंट्स, तर आपण काल पाहिलेलं आहे की सेट लिहिण्याच्या ज्या पद्धती आहेत दोन आहेत, लिस्टिंग मेथड आणि लिस्टिंग मेथडला दुसरं नाव आहे रोस्टेड फॉर्म किंवा रोस्टेड मेथड, आणि दुसरं जे मेथड आहे ती आहे रूल मेथड, त्यालाच आपण सेट बिल्डर फॉर्म म्हणतो. पहिल्यांदा एक लक्षात घ्या की लिस्टिंग मेथड म्हणजे लिस्ट करून आपण एलिमेंट लिहितो आणि त्याला कॉमा देतो आणि कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहितो, आणि रूल मेथडमध्ये काय असते, एक प्रॉपर्टी असते युजिंग व्हेरिएबल आणि त्याची एक प्रॉपर्टी असते ते पण कर्ली ब्रॅकेटमध्ये असते. तर याच्यामध्ये आपल्याला जे काही तुम्हाला उदाहरण फिल इन द ब्लँक्स म्हणून एक टेबल आहे तुमच्या पुस्तकामध्ये, आणि त्याच्यामध्ये आपल्याला लिस्टिंग मेथडमध्ये दिलं असेल तर रूल मेथडमध्ये कसं लिहायचं, आणि रूल मेथडमध्ये जर दिलेलं असेल तर लिस्टिंग मेथडमध्ये कसं लिहायचं ते आता आपल्याला पाहायचं आहे. तर इकडं आहे लिस्टिंग मेथड और रोस्टर मेथड आणि इकडं आहे रूल मेथड. टेबल बघा, तर याच्यामध्ये फर्स्ट जे एक्झाम्पल दिलेलं आहे कोणतं आहे बघा. फर्स्ट जे दिलेलं आहे a इज इक्वल्स टू x is an even natural number less than 15 असं आपल्याला दिलेलं आहे रूल मेथडमध्ये. तर आपल्याला याचं काय करायचं आहे, आता लिस्टिंग मेथडमध्ये लिहायचं आहे. तर आता आपल्याला काय करूया बघा, पहिल्यांदा जो सेटचं नाव दिलेलं आहे आपल्याला सेटचं तर नाव चेंज करता येणार नाही, a इज इक्वल्स टू. आता आपल्याला इथं एलिमेंट लिहायचे आहेत. x असा आहे, x इज अन इव्हन नॅचरल नंबर. इव्हन नॅचरल नंबर म्हणल्याच्यानंतर तुम्हाला लक्षात घ्यायला पाहिजे की 2 4 6 8 9 8 10 12, तर हे आहेत इव्हन नॅचरल नंबर्स. आणि लेस दॅन 15 म्हणाले तर 15 पेक्षा कमीवाले म्हणजे 14 पर्यंत येतील, बरोबर आहे. मग आपल्याला काय लिहावं लागतील, 2 4, सुरुवात कुठून काही म्हणलं का नाही, म्हणून 2 4 6 8 10 12 14. आता 15च्या नंतर जायचं नाही 16ला, म्हणून आता आपले झाले एलिमेंट. आता हे कशामध्ये आलं, लिस्टिंग मेथड और रूल मेथड. आता आपण जाऊया नेक्स्ट एक्झाम्पलकडं. नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये काय म्हणले बघा, b इज इक्वल्स टू असा सेट आहे बीचा, x सच दॅट x इज अ परफेक्ट square number between 1 to 20. आता लक्ष द्या थोडंसं, ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे बघा की x इज अ परफेक्ट स्क्वेअर. आता ह्याला कधी कधी काय लिहितात बघा बरं, x इज एलिमेंट ऑफ n किंवा x इज इक्वल्स टू n स्क्वेअर असंही लिहितात बरं का परफेक्ट स्क्वेअरला. आता इथं आपल्याला स्टेटमेंटमध्ये दिलं आहे तसंही चालतं, कारण रूल मेथडमध्ये आहे. तर आपल्याला काय म्हणलंय, x असा आहे, सेट कोणता आहे पहिल्यांदा b हा सेट आहे इज इक्वल्स टू. आता एलिमेंट लिहायचे आपल्याला, x इज अ परफेक्ट स्क्वेअर. परफेक्ट स्क्वेअर नंबर कोणकोणते आहेत, 1 चा स्क्वेअर 1, 2 चा स्क्वेअर 4, 3 चा स्क्वेअर 9, म्हणजे आपल्याला 1 4 9 नंतर 16 25 36 असे जे परफेक्ट स्क्वेअर्स आहेत ते लिहायचे आहेत. पण त्याच्यानंतर पुढे काय म्हणले, बिटवीन म्हणल्याच्या नंतर एक लक्षात ठेवायचं, बिटवीनचं साईन असं आणि असं येतं, म्हणजे इकडलं आणि इकडलं घ्यायचं नसतं. आता बिटवीन कोणा म्हणाले, 1 आणि 20, तर 1 आणि 20 यांच्या स्क्वेअरला आपण घ्यायचा नाही, तर 1ला सोडून द्यायचं आणि 20च्या आतमधले आता कोणकोणते असतील बघा, 20च्या आतमधले 1 आणि 20च्या आतमधले. आता आपल्याला परफेक्ट स्क्वेअर पहिला तर 1 आहे, नंतरचा कोण आहे 2 चा स्क्वेअर 4, तर 4, 3 चा स्क्वेअर 9 म्हणून 9, 4 चा स्क्वेअर 16, 5 चा स्क्वेअर 25. मग आता आपल्याला 20च्या आतमधले घ्यायचे, मग आपल्याला 25 हा 20च्या वर जातो म्हणून आपल्याला तो घेता येत नाही, म्हणून हे झाले आपले एलिमेंट बाय इन द इट इज रिटन इन द लिस्टिंग मेथड और रोस्टर मेथड. वी हॅव गिवन रूल मेथड. आता आपल्याला नेक्स्ट एक्झाम्पलकडे जाऊया. जो नेक्स्ट एक्झाम्पल आहे तो आहे c इज इक्वल्स टू, लिस्टिंग मेथडमध्ये दिले बघा, c इज इक्वल्स टू AEIOU. ओके, तर तुम्हाला बघितलं लक्षात आलं पाहिजे हे काय आहेत, वावेल्स आहेत. कशामधले, इन इंग्लिश अल्फाबेट. मग आपल्याला काय लिहावं लागेल, c इज इक्वल्स टू, c हा असा सेट आहे, इज सच दॅट, आता x दिला आपण y लिहू शकतो, y सच दॅट y इज अ वॉवेल इन कशामधला, इंग्लिश अल्फाबेट. y कसा आहे, इंग्लिश अल्फाबेटमधला एक वॉवेल आहे, इंग्लिश अल्फाबेट. तर हे झाले आपले लिस्टिंग मेथडमधले. त्याच्यावरून आपण रूल मेथडमध्ये काय केलं, c इज इक्वल्स टू, c इज अ सेट ऑफ ऑल y's
सच दॅट वाय इज अ व्हॉवेल इन इंग्लिश अल्फाबेट. तर ह्या लिस्टिंग मेथडचा आपण रूल मेथडमध्ये लिहिलेला आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण आता. फोर्थ ते आहे डी इज इक्वल्स टू रूल मेथडमध्ये दिलेलं आहे ते डी इज इक्वल्स टू वाय सच दॅट वाय इज अ कलर इन रेनबो इन द रेनबो. ओके, तर आता रेनबो मधले कलर आहे म्हणाले. तर रेनबो मधले कलर कोणकोणते आहेत तर त्याच्यासाठी एक लक्षात द्या सोपं. रॉय बघा, रॉय गोज बॉम्बे इन व्हॅन. ओके, तर हे तुमचे झालेत कलर्स. रेड, ऑरेंज, येलो, ग्रीन, ब्ल्यू, इंडिगो आणि व्हायलेट. तर हे झाले तुमचे कलर्स. तर तुम्ही आता याला लिस्टिंग मेथडमध्ये कसं लिहायचं, जो तुम्हाला सेट दिलेला आहे तोच. काय होईल, डी हा सेट आहे. डी हा सेट, याच्यामध्ये काय आहेत, कलर इन द रेनबो. कलर इन द रेनबो कोणकोणते आहेत मग, आर, प्रत्येक एलिमेंट हा कॉमाने सेपरेट करायचा आहे, कालच सांगितलं होतं. ROY रॉय गोज बॉम्बे इन व्हॅन. याच्यावरून आपल्याला लक्षात येतील हे कलर्स इन रेनबो आहेत. तुम्ही एक एक लिहिलं तरी चालतं, असं रेड, ऑरेंज वगैरे. ओके, तर याच्यानंतरचं जे एक्झाम्पल आहे ते कोणतं आहे बघा. P इज इक्वल्स टू रूल मेथडमध्येच दिलेलं आहे यक्स सच दॅट यक्स. आता हे साइन तुम्हाला माहित आहे, यक्स इज एलिमेंट ऑफ इंटीजर. आय आहे इंटीजर, वेअर -3 इज लेस दॅन यक्स, सॉरी इज ग्रेटर दॅन यक्स इज ग्रेटर दॅन -3 आणि इकडं लेस दॅन 3. आता तुम्हाला मी काल सांगितलं होतं या साईनचा कसं करायचं आहे. आता आपल्याला लिहायचं आहे पी सेट. पी सेट इज इक्वल्स टू एलिमेंट लिहूया. आपल्याला काय म्हणलंय, असे इंटीजर्स की ते -3 याच्या एक्स कसा आहे -3 पेक्षा इकडं मोठा आहे. मग आता इथं -3 पेक्षा इकडले कोणते असतील, -3च्या इकडलं -3 ला घ्यायचं का नाही, इथं इक्वल नाही म्हणून -3च्या अलीकडचं कोण आहे, -2, -1, 0. पुढं कोण आहे, 3 पर्यंत जायचं आहे म्हणजे 1, 2. आता 3 ला घ्यायचं का नाही, कशामुळं, इथं साईन असेल तर 3 ला घ्यायचं, पण इथं इक्वल्स टू साईन नाही, कालच सांगितलेलं आहे मी. तर या 3 ला घ्यायचं नाही, तर हा 3 या सेटमध्ये येणार नाही, म्हणून हे झाले त्याचे एलिमेंट. म्हणजे असा हा पीचा सेट आहे की हा इंटीजरचा सेट आहे. एक्स इज अन एलिमेंट ऑफ आय म्हणजे इंटीजर. तो कसा आहे, -3 आणि 3 यांच्या बिटवीन आहे. मग -3 घ्यायचं नाही आणि +3 घ्यायचं नाही, तर त्याच्यामध्ये जे कोणी येतील ते असतील यक्स. म्हणून ते सगळे एलिमेंट मी लिहिलेले आहेत. नेक्स्ट जे एक्झाम्पल आहे फायनल 6 तो आहे, हे पाठ करावा व्यवस्थित. नंतर घ्या यम इज इक्वल्स टू, लिस्टिंग मेथडमध्ये दिलेला आहे यम इज इक्वल्स टू 1, 8, 27, 64, 125 आता बघा याच्यामध्ये जे दिलेले आहेत हे आपल्याला ओळखायला यायला पाहिजे की हे नेमकं एलिमेंट काय दाखवतात. 1, 8, 27, 64 हे काय आहेत, क्यूब्स आहेत, परफेक्ट क्यूब्स आहेत. मग आपण जर बघितलं तर हे क्यूब आहेत, कोणते आहेत, नॅचरल नंबरचे आहेत. मग आपल्याला काय करावं लागेल, रूल मेथडमध्ये पहिल्यांदा तर सेट आपल्याला कोणता आहे, यम इज इक्वल्स टू यक्स घ्या, कोणताही घ्या, यक्स सच दॅट. आता हा काय आहे, क्यूब्स आहेत, म्हणून आपल्याला काय लिहावं लागेल, यक्स इज इक्वल्स टू n क्यूब. स्क्वेअर असेल तर इथं जर म्हणलं तर हे यक्स इज इक्वल्स टू n स्क्वेअर लिहिलं असतं. ओके, पण आपल्याला डायरेक्ट त्यानं परफेक्ट स्क्वेअर दिलं होतं, तर n क्यूब. आता याच्यामध्ये जो n आहे तो कसा आहे बघा, n जो आहे तो 1 ला घेतलंय की नाही, घेतलंय, म्हणून इक्वल्स टू घ्यावं लागेल. आणि हा कुठून कुठपर्यंत आहे, इथून 125 कोणाचा आहे, 5चा, म्हणजे 5 सुद्धा येईल कारण आपण n क्यूब करायलो. हा 125 कोणाचा क्यूब आहे, 5चा. मग 5 ला आपण घेतलेला आहे म्हणून याला सुद्धा इक्वल्स घ्यावं लागेल. म्हणजे 5 पर्यंत आपल्याला जे n आहेत व्हॅल्यू 5 आणि 1 ह्या दोघांनाही घेऊन आपल्याला n ची व्हॅल्यू आहे. म्हणजे n क्यूब जे आहे ते परफेक्ट क्यूब आहेत. म्हणजेच आपले जे एलिमेंट होतील 1, 8, 27, 64, 125. आता इथं जर आपण लिस्टिंग मेथडमध्ये करायचं म्हणलं तर अशा प्रकारचं येईल. आता हे काय करायचं, मग व्यवस्थित लिहून घ्या, टेबल व्यवस्थित लिहून घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण काय बघितलं आतापर्यंत, पूर्ण माहिती बघून घेतली. काय काय बघितलं, काय काय नाही, व्यवस्थित लक्ष द्या. आपण पहिल्यांदा बघितलं की नेमकं सेट काय आहे, त्याच्यामधले एलिमेंट कसे लिहायचे, काय नाही, त्याचं सेटचं कसं म्हणजे कॅपिटल लेटरमध्ये लिहितो, सेट डिनोट करतो सेटला, कर्ली ब्रॅकेटमध्ये असतं. नंतर त्याच्या 2 मेथड बघितल्या, लिस्टिंग मेथड आणि रूल मेथड, कसं लिहायचं काय नाही बघितलं. त्याच्यावरच आता प्रॅक्टिस सेट 1.1 सुरू होतो. प्रॅक्टिस सेट 1.1 त्याच्यामधला जो फर्स्ट क्वेश्चन आहे काय बघा, राईट द फॉलोइंग सेट्स, राईट द
फॉलोइंग सेट्स इन रोस्टर मेथड. आता लक्ष द्या, कधी कधी लिस्टिंग मेथड येतं, कधी कधी रोस्टर मेथड पण, म्हणून आपल्याला दोन्ही माहीत पाहिजे तुम्हाला नावं. ओके, तर आता बघा रोस्टर मेथडनं आपल्याला खालचे जे सेट आहेत ते लिहायचे आहेत. तर पहिल्यांदा आपल्याला काय दिले उदाहरण बघा, सेट ऑफ इवन नॅचरल नंबर्स. सेट ऑफ इवन नॅचरल नंबर्स. आता लक्ष द्या, पहिली गोष्ट काय करायची, पहिल्यांदा आपल्याला सेटचं नाव द्यावं लागेल. सेटचं नाव तुम्ही कॅपिटल द्यायचं आहे, A to Z पर्यंत कोणतंही द्या. ओके, सेट ए देऊया, इज इक्वल्स टू द्यायच्या नंतर पहिल्यांदा कर्ली ब्रॅकेट. जर तुम्ही स्मॉल ब्रॅकेट लिहिला तर तुमचा तो सेट होणार नाही. सेट डिनोटेड बाय कर्ली ब्रॅकेट. ओके, नंतर आता बघा कर्ली ब्रॅकेटमध्ये आपल्याला सेट ऑफ इवन नॅचरल नंबर म्हणले, कुठून कुठपर्यंत असं काही देणं गेलं नाही त्याचं. तर म्हणून सुरुवात करायची 2, 4, 6, 8, 10 डॅश 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 सो ऑन. याचा अर्थ होतो की आपलं अनलिमिटेड आहेत, आपल्याला कुठून कुठपर्यंत घ्यायचं सांगितलं नाही. म्हणजे आपल्याला सेट ऑफ ऑल इवन नॅचरल नंबर आपल्याला हा सेट होईल तयार लिस्टिंग मेथड किंवा रूल मेथडमध्ये, सॉरी लिस्टिंग मेथड और रोस्टर मेथडमध्ये. नेक्स्ट जो एक्झाम्पल आहे, सेट ऑफ इवन प्राईम नंबर्स. सेट ऑफ इवन प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 50. ओके, तर आपल्याला याचा सेट लिहायचा आहे. थोडंसं लक्ष द्या, काय म्हणाले, सेट ऑफ इवन पण कसा, प्राईम नंबर. आता आपल्याला माहीत आहे एकच इवन प्राईम नंबर आहे जो की 2. आता प्राईम नंबर काय आहे काय नाही सर्व आपण 6वी 7वीला आपण पाहिलेलं आहे. तर प्राईम नंबर आणि प्राईम नंबरच्या नंतर इवन प्राईम नंबर, इवन प्राईम सममूळ संख्या म्हणतात त्याला. तर तो एकमेव कोण आहे, 2. त्यालाच फक्त 2च फॅक्टर्स आहेत, 1 आणि इटसेल्फ 2. तर त्याला आपण प्राईम नंबर म्हणतो. तर याचा आपण सेट लिहूया, बी इज इक्वल्स टू, आता इवन प्राईम नंबर फ्रॉम 1 to 50. आता कितून कुठपर्यंतही म्हणलं तरी काय होणार आहे, फक्त एकच एलिमेंट आहे त्याचा, तर 2. तर 2 हा एलिमेंट एकच आहे. आता आपण त्याचा सेट लिहिलेला आहे, कर्ली ब्रॅकेटमध्ये आहे, 2 आहे, नंतर कोणी नाही, मग आपला संपलेला आहे. नंतर थर्ड, सेट ऑफ नेगेटिव्ह इंटिजर्स. थर्ड आहे सेट ऑफ नेगेटिव्ह इंटिजर्स. आता मला सांगा, नेगेटिव्ह इंटिजर्स कुठं थांबतात का, थांबत नाहीत. मग नेगेटिव्ह इंटिजर्स कुठून स्टार्ट होतील, -1, -2, -3 अप टू सो ऑन. मग आपल्याला हे तर माहीत आहे. पहिल्यांदा याला नाव देऊया C. ओके, आता बघा जे नेगेटिव्ह इंटिजर्स होतात हे कुठून होतात, -1, -2 असे या प्रकारे. म्हणजे आपण नंबर लाईनवर जर बघितलं होतं तसं अप टू सो ऑन. इकडं आपल्याला हे करायचं आहे, इथं संपत आहे. म्हणजे इकडून असं अनलिमिटेड आहे. म्हणजे -1, -2, -3, -4 असं वाढत राहतात. म्हणजे आपल्याला जो सेट आहे नेगेटिव्ह इंटिजर्सचा तो असा येईल. ओके, लक्ष द्या. आता हे झालं आपलं थर्ड एक्झाम्पल. आता आहे फोर्थ एक्झाम्पल. फोर्थ एक्झाम्पलमध्ये काय म्हणले बघा, सेट ऑफ 7 basic sounds of सरगम यालाच सूर म्हणलेला आहे. तर आपल्याला तर सूर माहीत आहेत, किती आहेत काय नाही बघा. साऊंड, बेसिक साऊंड्स इन सरगम. सरगम मधले 7 सूर असे पण आहे. तर काय आहे, सूर कोणते आहेत, सा रे ग म प द नि सा. बरेच जण असं म्हणतात सा रे ग म प द नि सा, पण सा आणखीन डबल होतो, तो 6 नंतरचा आहे. तर तो आपल्याला रिपीट तर करायचं नाही, आपल्याला माहित आहे लिस्टिंग मेथडमध्ये एकदाच लिहायचा असतो. मग सा रे ग म प ध नि एवढे असतील बेसिक साऊंड्स. मग आपल्याला पहिल्यांदा हे करावं लागेल, डी लिहूया. कोण येतील, सा रे गा मा पा धा नि एवढे होतील आपले बेसिक साऊंड्स इन सरगम. सरगम मधले बेसिक साऊंड्स 7 होतील. तर आपण प्रत्येकाचे आपले काय केलेले आहेत, लिस्टिंग किंवा रोस्टर मेथडनं म्हणलेलं आहे. तर रोस्टर मेथडनं आपण प्रत्येक एक्झाम्पलला आपल्याला सेटमध्ये लिहिलेलं आहे, व्यवस्थित लिहून घ्या. तर आता आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, राईट द फॉलोइंग सिम्बॉलिक स्टेटमेंट्स इन वर्ड. आता सिम्बॉलिक स्टेटमेंटला वर्डमध्ये कसं लिहायचंय, आता एक एक उदाहरण बघूया. पहिलं जे एक्झाम्पल दिलेलं आहे कोणतं आहे, 4/3 हे सिम्बॉल आणि इथं क्यू. एक गोष्ट लक्षात ठेवा, मी कालच गोष्ट सांगितली होती काय,
क्यू हा सेट कशानं दाखवतात, रॅशनल नंबरनं. पण आपल्याला इथं म्हणायचं नाही तसं. काय म्हणायचं बघा, म्हणलं तरी काय हरकत नाही. तर 4/3 आता हे कशा सिम्बॉल आहे, एलिमेंट ऑफ, इज अन एलिमेंट ऑफ, किंवा तुम्ही म्हणू शकता बिलॉंग्स टू. ओके, कोणताही म्हणू शकता. तर इथं काय म्हणायचं, 4/3 इज अन एलिमेंट ऑफ कोणाचा आहे, क्यू आहे. काय आहे तो, सेट आहे, म्हणून सेट क्यू. ओके, हा काय आहे मग, 4/3 इज अन एलिमेंट ऑफ सेट क्यू. याला रीड कसं करायचं बघा, आपल्याला रीड करायचं आहे. सिम्बॉलिक स्टेटमेंटला वर्डमध्ये लिहायचं आहे, म्हणजेच त्याला रीड करायचं आहे. 4/3 इज अन एलिमेंट ऑफ सेट क्यू. ओके, नेक्स्ट एक्झाम्पलकडे जाऊया. सोपा आहे एकदम ह्या पार्ट. -2 असा सिम्बॉल आहे n. ओके, आता लक्षात यायला पाहिजे तुम्हाला, हे कशा सिम्बॉल आहे, इज नॉट अन एलिमेंट ऑफ किंवा इज नॉट बिलॉंग्स टू. तर याला काय लिहायचं, -2 इज नॉट अन एलिमेंट ऑफ कोणाचा, n फॉर नॅचरल नंबर, पण आपण सेट n म्हणलं तरी चालतं, ऑफ सेट n. ओके, हे आपण काय करायलो, जे काही तुम्हाला सिम्बॉलिक स्टेटमेंटमध्ये आहे त्याला आपण वर्डमध्ये लिहायलो. ओके, थर्ड एक्झाम्पल बघूया आता. थर्ड काय दिले, थर्ड आहे P इज इक्वल्स टू P वर्टिकल लाईन, P इज अन ऑड नंबर. आपण काल रूल मेथडमध्ये स्टार्ट होत असतानाच पाहिलेला, याला रीड कसं करायचं. ओके, तर फर्स्ट आपण काय करायचं, P इज अ सेट ऑफ ऑल पीज, ऑल इथं जे काही लेटर आहेत ते, इफ ऑल पीज प्लुरल फॉर्म, पीज. याला काय लिहायचं, या व्हर्टिकल लाईनचा अर्थ काय असतो, सच दॅट मग पुढचं द्यायला तसं, P इज अन ऑड नंबर. P हा असा सेट आहे की ज्याच्यामध्ये जे सगळे आहेत ते कसे आहेत, ऑड नंबर आहेत, P इज अन ऑड नंबर. ओके, तर याला आपल्याला रीड करायचं होतं, आपण काल सुद्धा बघितलेलं. याला रीड कसं करायचं, P इज अ सेट ऑफ ऑल पीज, सगळे पीज असे, सच दॅट असे की, याचा अर्थ काय होतो व्हर्टिकल लाईनचा, सच दॅट P इज अन ऑड नंबर. ओके, तर हे झालं आपलं थर्ड. तर याच्या सुद्धा 3 दिलेले आहेत, व्यवस्थित लिहून घ्या. आता आपल्याला जायचं आहे थर्ड क्वेश्चनकडं. काय म्हणलंय, राईट एनी 2 सेट्स बाय लिस्टिंग मेथड अँड बाय रूल मेथड. आता तुम्हाला असे 2 सेट लिहायचे, लिस्टिंग मेथडचे 2 आणि रूल मेथडचे. म्हणजे लिस्टिंग मेथडचा एक लिहायचा, त्याचा रूल मेथड, लिस्टिंग मेथड लिहायचं, त्याचा रूल मेथड, असे 2 सेट्स करायचे आहेत. आता हा कसा आहे, ओपन एंडेड क्वेश्चन आहे, याला म्हणतात OED. ओके, ओपन एंडेड क्वेश्चन म्हणजे याला काय म्हणतात, मुक्त प्रश्न म्हणतात. म्हणजे तुमच्या मनावर आहे, तुम्हाला कोणतेही सेट घेऊ शकता, कोणत्याही रूल मेथडमध्ये किंवा लिस्टिंग मेथडमध्ये, कोणताही तुमच्या मनावर घेता येते. म्हणून आता याला ओपन एंडेड क्वेश्चन म्हणतात. तर पहिला आपण काय करूया, लिस्टिंग मेथडचा घेऊया, त्याची रूल मेथड, दुसरा लिस्टिंग मेथडचा आणि त्याचं रूल मेथड. ओके, लिस्टिंग मेथडमध्ये काय म्हणायचं बघा, लिस्टिंग मेथड त्याच्यामध्ये आपण काय करूया, एक सेट घेऊया. काय, A इज इक्वल्स टू 1 2 3 4 5 6 7. ओके, हे नंबर घेतलेत. तर आपण काय आहे, वो A हा सेट आहे. आता जसं सहसा आपण n दाखवतो, हे नॅचरल नंबर आहेत, n दाखवलं तरी चालतं, असं काही नाही. तर याचा आपण रूल मेथडमध्ये करूया. रूल मेथडमध्ये याचं काय होईल बघा बरं, रूल मेथडमध्ये याचं काय होईल, n हा असा सेट आहे. आता इथं व्हेरिएबल घ्यायचा आहे, पुट द व्हेरिएबल x सच दॅट x. ओके, हे तर पहिल्यांदा करायचं. हा काय आहे हो, एलिमेंट ऑफ कोणाचा आहे, नॅचरल नंबर, एलिमेंट ऑफ n. वेअर कोण आहे, n हा कसा आहे, हा जो n आहे नॅचरल नंबर कसा आहे, तो 1 आहे याच्यामध्ये आणि 7 आहे. मग आपण इथं काय लिहायचं, 1 ला घ्यायचं आहे तर 1, आणि जर आपण असं म्हणलं की त्या 7 ला घ्यायचं असेल तर याला असं करावं लागेल, जर 8 ला घ्यायचं असेल तर असं. म्हणजे याला काय म्हणतो आपण, 8च्या पेक्षाही, म्हणजे 8 पेक्षा कमीवाले आणि 1 आणि 1 पेक्षा मोठे. याचा अर्थ n ची व्हॅल्यू कशी आहे, 1 आणि 1 पेक्षा मोठे आणि 8 पेक्षा छोटे असे नॅचरल नंबर आहेत. बघा 1 2 3 4 5 6 7. तर याच्यामध्ये 1 ला घ्यायचं का नाही घेतलं आणि पुढं कंटिन्यू केलं,
8ला घ्यायचं नाही पण 7 पर्यंत घ्यायचं, म्हणजे याला आपण असं लिहू शकतो किंवा मग याला जर 7ला घ्यायचं असेल तर अशा प्रकारे. ओके, कोणतंही चालतं. तर आपल्याला असं लिहिता येतं, असं किंवा याला असं लिहू शकतो. ओके, तर हा झाला आपला रूल मेथडने. आता नेक्स्ट घेऊया सेकंडमध्ये लिस्टिंग मेथडचं घेऊया एक एक्झाम्पल आणि एक रूल मेथडचं. तर लिस्टिंग मेथडमध्ये आपण आणि एक घेऊया लिस्टिंग मेथड इज इक्वल्स टू सेट. आपण ए घेऊया, सिक्स्टीन 25 36 एवढेच घेऊ. आता तुम्हाला बघितल्या कळालेला असेल काय दिलं हो, सगळे हे परफेक्ट स्क्वेअर आहेत. कुठून कुठपर्यंत आहेत जर बघितलं आपण, 2चा स्क्वेअर, 3चा स्क्वेअर, 4चा स्क्वेअर, 5चा स्क्वेअर, 6चा स्क्वेअर, 7चा स्क्वेअर नाही. मग आपल्याला काय म्हणावं लागेल इथं, रूल मेथड. पहिल्यांदा लिहायचं रूल मेथड. जो सेट आहे त्याचंच नाव आपल्याला लिहायचं आहे. सेट कोणता आहे, ए. घेतल्या एक व्हेरिएबल वापरा, कोणतंही व्हेरिएबल, एक्स वाय झेड, पण स्मॉल लेटर, सच दॅट एक्स हा कसा आहे, इज इक्वल्स टू कोणाचा आहे, स्क्वेअर, कोणत्या तरी एन स्क्वेअर आहे. ओके, एन स्क्वेअर. पण एन कसा आहे हो बघा बरं, 1ला घेतलंय का, नाही, 2चा घेतला. मग तुम्ही आता याला एन कसा घेऊ शकता, एन हा असा आहे. 1ला जर घ्यायचा नसेल तर 1ला आपण घेऊ शकतो असं, पण जर 2ला घ्यायचा असेल तर याला आपण असं करूया 2. आता हा कसा आहे, 36 कोणाचा आहे, 6चा. मग आपण आता इथं घ्यायचा असेल याला 6ला तर असं लिहावं लागेल. जर 6ला घ्यायचा नसेल तर आपण इथं 7 असं करूया आणि याला 6ला घेता येतं. याच्यामध्ये 7पेक्षा कमीवाले 2 आणि 2पेक्षा जास्त, 7पेक्षा कमी असं घेऊ शकतो. जर याच्यामध्ये आपल्याला 6ला घ्यायचं असेल याला आपण असं करावं लागेल. ओके, तुम्ही दोन्ही प्रकार कोणत्याही प्रकारे लिहू शकता. आपण काय करूया आता, याला 7 करूया, चालतं तसंही. किंवा याला जर असं केलं तर याला 6 घ्यावं लागेल. याचा अर्थ काय होतो की इथं परफेक्ट स्क्वेअर आहेत, म्हणजेच नॅचरल नंबरचे परफेक्ट स्क्वेअर. आणि त्याच्यामध्ये नॅचरल नंबर किंवा एनची व्हॅल्यू कशी आहे, 2 आणि 2 पुढं 2 पासून 6 पर्यंत. ओके, फ्रॉम 2 to 6 असा होतो त्याचा अर्थ. मग आता 6चा स्क्वेअर अवेलेबल आहे, 2चा बी स्क्वेअर अवेलेबल आहे. दोघांनाही घ्यायचं म्हणलं तर आपल्याला इक्वल आपल्याला लावावं लागेल. जर घ्यायचं नसेल तर आपल्याला एक कट करावं लागतं. आता 36ला घ्यायचं आहे. आता 6ला जर घ्यायचं नसेल आपल्या इथं 7 लिहून घ्या, म्हणजे 7पेक्षा कमी, पण इथं आपल्याला कट करावं लागेल 7 घेत असताना. आपण इथं 6 घेतला म्हणून आपण इक्वल्स लावूया. आता आपण काय केलं इथं, लिस्टिंग मेथड आणि त्याचे रूल मेथड आपल्याला 2 म्हणलेत. आणखी एक एक्स्ट्रा घेऊया. ओके, थर्डमध्ये घेऊया लिस्टिंग मेथड. बी इज इक्वल्स टू -4, -3, -2, -1, 0, 1, 2. ओके, आता तर तुम्हाला माहीत झाले असेल की हे कशाचा सेट आहे, इंटिजर्सचा. मग आपल्याला काय करायचं, पहिल्यांदा रूल मेथड. जो सेट दिलेला आहे त्याचाच लिहायचा, इज इक्वल्स टू कोणतंही व्हेरिएबल वापरा, एक्स, सच दॅट एक्स हा कशाचा एलिमेंट आहे हो, इंटिजर्सचा. ओके, पण इंटिजर्स कसे आहेत, एक्स कसा आहे, एक्स हा -4ला घेतलाय. आपण इथं असं करायचं, इक्वलला घेतलं तर -4ला घ्या, जर नाही म्हणलं घ्यायचं नाही तर आपल्याला इथं काय करावं लागेल, -5. ओके, तर याच्यामध्ये आपल्याला -4 घेऊ तर आपण -4 इक्वल्स करा. आता इथं 2, आता 3ला जर घ्यायचं नसेल तर आपण इथं असं करावं लागेल. जर 2ला घ्यायचं असेल तर आपल्याला इथं काय करायचं आहे, साईनलाच याच 2. ओके, 2 आणि 2पेक्षा इकडं आणि -4पेक्षा इकडं, म्हणजे जे काही एक्सचे एलिमेंट आहेत असे इंटिजर्स आहेत त्याच्यामध्ये की -4पेक्षा इकडं मोठे होणारे आणि 2पेक्षा लहान, 2 आणि 2पेक्षा लहान. पण जर आपल्याला इकडे 3 जर घेतला तर याचा अर्थ काय होतो, इथं आपल्याला इक्वल्स टू कट करावं लागेल, कोणतंही चालतं याच्यामधलं. ओके, तर हा झाला लिस्टिंग मेथड आणि रूल मेथडचा एक. तर राईट एनी 2 सेट्स बाय लिस्टिंग मेथड अँड बाय रूल मेथड. आपल्याला 2 म्हणलं होतं, मी एक एक्स्ट्रा दिलेला आहे, तुम्ही आणखीन करू शकता, त्याच्यात काही नाही. ओपन एंडेड क्वेश्चन आहे, व्यवस्थित आपल्याला लिस्टिंग मेथड आणि त्याचं रूल मेथडमध्ये कन्वर्ट करून लिहायचं आहे. लिहून घ्या. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आता मी होमवर्क देणार आहे. होमवर्कमध्ये काय आहे बघा, 4th क्वेश्चन आहे प्रॅक्टिस सेटमधला. आता मी तुम्हाला सांगणार आहे कसं सॉल्व्ह करायचं आहे, तुम्हाला सॉल्व्ह करून मला पाठवा, बघूया कोण करते काय नाही. राईट द फॉलोइंग सेट्स युजिंग लिस्टिंग मेथड. चुकलं तर चुकू द्या, मी नंतर उद्याला आणखीन करून दाखवतोय. राईट द फॉलोइंग सेट्स युजिंग लिस्टिंग मेथड. लिस्टिंग मेथडनं तुम्हाला सेट लिहायचे आहेत. ऑल मंथ्स इन द इंडियन सोलार इयर. इंडियन सोलार इयर कोणते, भारतीय सौर वर्ष कोणकोणते आहेत सगळ्यांना माहीत असायला पाहिजे. आतापर्यंत आपण स्कॉलरशिपला पण पाहिलेलं आहे. काय होते,
चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन सगळ्यांच्या व्यवस्थित स्पेलिंग लिहून व्यवस्थित करून पाठवा. कोणत्याही सेटला कॅपिटल लेटर द्या, सगळे कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहा. लेटर्स इन द वर्ड कॉम्प्लिमेंट, काल आपण रिमेंबर लिहिला होता. फक्त याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं, जे काही वर्डमधले या लेटर्स आहेत फक्त एक वेळेस, रिपिटेशन इज अवॉइडेड. ओके, कोण कोण येणार आहे काय काय नाही बघा, एकच वेळेस यायला पाहिजे आणि टोटल त्याच्यामधले एलिमेंट यायला पाहिजे या वर्डमधले. मी काल रिमेंबरमध्ये सांगितलेलं होतं व्यवस्थित CEO कोण कोण येणार आहे, फक्त रिपिटेशन टाळायची आहे. नंतर सेट ऑफ ह्युमन सेन्सरी ऑर्गन, ज्ञानेंद्रिय कोणकोणते आहेत सगळ्यांना माहीत पाहिजे. डोळे, नाक, त्वचा, ओके, नोज, इयर्स, आईज, टंग अँड स्किन. नंतर आहे सेट ऑफ प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 20. आपण बघितलेलं आहे प्राईम नंबर कुठून स्टार्ट होतात, 2 पासून स्टार्ट होतात. ओके, म्हणून आपला फ्रॉम 1 to 20 1 ते 20 मधले जेवढे काही प्राईम नंबर्स आहेत ते एका जागी आणून एलिमेंट्स लिहून टाकायचे आहेत आणि सेट तयार करायचा. नेम्स ऑफ द कॉन्टिनेंट्स ऑफ द वर्ल्ड, जगाचे एकूण खंड किती आहेत तर ते खंड आपल्याला माहीत आहेत, एकूण 7 खंड आहेत. आता सगळ्यांना माहीत पाहिजे कोणकोणते आहेत. मी जॉग्राफी सायन्समध्ये कुठं असेल तर आता बघा कोणकोणते आहेत, एशिया, आफ्रिका, ते तुम्हाला माहीत पाहिजे. आता मला बघायचं आहे आता कोण कोण व्यवस्थित लिहून पाठवतं ते कुठूनही अभ्यास करून पाठवा. आणि तसं तर मी उद्याला हे सॉल्व करून दाखवतोच. तर सगळं व्यवस्थित सॉल्व करून टाका. आणि बरेच जण होमवर्क पाठवायलेत, काही जण आणखीन होमवर्क पाठवणं झालेत, व्यवस्थित अभ्यास करून पाठवा. टिल देन थँक्यू.